अनुभवी असे गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीची. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आहे, पायावर वाकून दिलाय, षटकार ठोकून पहिल्याच बॉलावर केलाय प्रहार. ओमी केणीच्या बॅट मधून पाहू शकाल दिमागदार रुबाबदार षटकार. स्ट्रेच केला होता फ्रंट फूट, त्यानंतर बॅकफूट थोडासा बेंड केला आणि आपलं टोटल बॉडी बॅलन्स साधत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी सहजरित्या पाठवून दिला जातोय. यावेळेस सुद्धा अगदी सहज होल्ड द पोज असं म्हणायला भाग पाडणारा ओमी केणीचा फटका आपण पाहिलात. ड्राईव्ह केली, लॉफ्टेड ड्राईव्ह. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल साईड अँगलने ओमी केणीच्या खरं तर या फटक्यांची एक वेगळीच निरागसता आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत आणि 2च्या 2ही चेंडूवर मात्र 2 मोठे षटकार ओमी केणी मारण्यामध्ये यशस्वी ठरलेत. 12 धावा 2 चेंडू मध्येच. ज्या खरं तर रणनीतीला अनुसरून गोलंदाजी करायची होती अशी भविष्य खेळाडूंना, ती मात्र रणनीती थोडीशी असफल ठरताना आपण पाहत आहात. पुन्हा एकदा थोड्याशा कठीण परिस्थितीतून आता स्वतःच्या संघाला बाहेर काढावं लागेल रवी यांना. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे, परंतु फार दूरवरून जाणारा चेंडू होता. यष्टीरक्षकांचा थोडासा एफर्ट्स पाहायला मिळत आहेत आणि बीट केले खरं तर ओमीला. अचानक तो आउटकटरचा डाव्या त्याच्या फलंदाजासाठी टर्न वळाला होता काहीसा चेंडू आणि त्यामुळे पूर्णपणे बीट झाले ओमी. फार कमी वेळेला आपण हे पाहतो, कारण जे कॉन्सन्ट्रेशन ओमीचं असतं वर्षानुवर्ष सातत्याने केलेला सराव, त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये असे फटके पाहायला मिळतात. ध्रुवकडे संधी आहे, परंतु ध्रुव पोहोचू शकणार नाहीये. एक टप्पा घे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ओमी केणीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. ओमीच्या बॅटमधून षटकार येत आहेत, ओमीच्या बॅटमधून चौकार येत आहेत. यावेळेस लॉंग द ग्राउंड फटका खेचलाय, ऑफ साईडला चाललाय, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक अगदी सहजरित्या येत आहेत. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे झाल्याने स्ट्राईक मध्ये सुद्धा होईल परिवर्तन. सलामीला आलेले दुसरेच फलंदाज पहिल्यांदाच आता स्ट्रायकिंग एंडवर साहिल नाईक आपल्याला पाहायला मिळतील. साहिल नाईकने सुद्धा गेल्या 2-3 वर्षांमध्ये चांगलं प्रभावित केलंय. डाव्या हाताची गोलंदाजी, त्यानंतर मात्र ते उजव्या हाताच्या फलंदाजांना बाहेरचे वळालेले चेंडू आणि त्यामध्ये स्लोवर रनचे व्हेरिएशन, फार चांगली गुणवत्ता या खेळाडूने संपूर्ण नवी मुंबई समोर प्रस्तुत केली आहे. बॅटची आतलीकडे घेतली, चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये, परंतु साईनाथ दिवा संघाला जे हवं होतं ओमी केणी स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 3 षटके शिल्लक आहेत. पहिल्या षटका अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 18, बिनबाद 18. सुसज्ज, चांगली, भक्कम अशी धावसंख्या आपल्याला पहिल्याच षटकाच्या अखेरीस धावफलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा आम्ही कॉल देत आहोत प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जियान शिलेन गोठिवली, दोन्ही संघाचे संघनायक. आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. स्कोरर चषक मंदार पाटील आणि भावेश भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा झू गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित होतात तेव्हा तेव्हा एक वेगळी थीम खरं तर झू गाव आपल्या भेटीला घेऊन येत असतं. कारण 2 हप्त्यापूर्वी आपण यतीन भोईर यांच्या माध्यमातून लफडा चषक ही खरं तर ऐतिहासिक स्पर्धा आहे पावसाळी क्रिकेटची नवी मुंबई येथील, ती आयोजित होत असताना पाहिली. त्यानंतर मागील सप्ताहामध्ये विनोदजी भगत जे आज आपल्याला ऑफिशियल पंच म्हणून इथं उपलब्ध झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून अंपायर चषक सुद्धा आयोजित होत असताना आपण पाहिलं. आणि त्यानंतर आपण पाहतात तर आज कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये 2 दिवसीय ही स्पर्धा स्कोरर चषकच्या माध्यमातून मंदार पाटील आणि भावेश भोईर आपल्याला भेटीला घेऊन आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे असे ध्रुव येथील गोलंदाजी मार्कवर हाताळतील गोलंदाजी त्यांचा सामना करतील डाव्या हाताचेच फलंदाज ओमी केणी. थोडासा वॉर्मअप करत असताना आपलं खरं तर शरीर थोडंसं स्ट्रेच करत असताना, कारण ते फ्लेक्झिबल फटके खेळण्यासाठी ओमीची चांगली ओळख आहे. पाहूयात पहिला चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने ध्रुव. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा अगदी चांगला चेंडू होता, बुंद्यात आदळलेला, खोदून जरूर काढलाय, परंतु स्वतःच्या कडे आत्मविश्वास असताना
ओमी दुसऱ्यांना स्ट्राईक देणार नाहीयेत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. जास्तीत जास्त धावसंख्या या कमीत कमी षटकांमध्ये मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर गोठिवली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. बेलापूर संघाचे संघनायक, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा इथे उपस्थित व्हा. ध्रुव पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, फार वरून चाललाय, पंचांचा इशारा येईल. हा चेंडू असेल व्हाईट बॉल. 1 ताकीद सुद्धा सहजरित्या ही पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे नियम आहेत त्याच नियमांप्रमाणे आपण नवी मुंबईमध्ये सुद्धा अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित होत असताना पाहतो. आज पाहिलं तर अनेक अशा स्पर्धा इथे आयोजित केल्या गेल्यात. करावेमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे, जू गावामध्ये सुद्धा ही स्पर्धा सुरू आहे. परंतु जू गावामध्ये दिव्या नावाचा डंका वाजतोय. दिवा गावाचा हा प्रकाश यावेळेस मात्र चमचमायला लागलाय. नाव आहे ओमी केनी. पिकअप स्ट्रोक, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा हा फटका रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. शरीराने गिरकी जरूर घेतली, परंतु चेंडूला जेवढी ताकद आणि स्ट्रेंथ उपलब्ध करून द्यायची होती ती त्या फटक्याने उपलब्ध करून दिली. गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी 6 धावेने धावफलक एकूण जाऊन पोहोचले. आता ते म्हणजे 25 वर. 25 रन्स ऑन द बोर्ड. पहिला चेंडू हा गोलंदाजाचा होता, त्यानंतर काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. ध्रुवचा शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये व्हाईट बॉल खर्च करून बसले आणि आता गुड लेंथ मिळाली. ओमीला पट्ट्यात बॉल आला आणि त्याने पट्ट्यात आल्यानंतर कार्यक्रम सुद्धा केला. पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. मैदानाच्या चारही बाजूना हिरवळीने पूर्णपणे भरून निघालेलं हे मैदान आपण पाहू शकाल. त्यामुळे पावसाळी क्रिकेटची खरं तरी सुंदरता सुद्धा पाहायला मिळते. काल जेव्हा भर पावसामध्ये मॅचेस सुरू होते तेव्हा मैदानावर असं वाटत होतं की हे मैदान नाहीये, कोणतं एक तळ आहे, समांतर असलेलं आहे मैदान आणि त्यावर साचलेलं पाणी. तशीच काहीशी अनुभूती देत होते. यावेळेस फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. ओमी केनीच्या बॅट मधून लॉफ्टेड फटका आलाय. आणखीन एक तडाखा, षटकार. सुंदर सुंदर आणि सुंदर या शब्दांव्यतिरिक्त कोणतेही शब्द ओमी केनीच्या या बॅटिंगला व्यक्त करू शकणार नाहीयेत. उत्तमोत्तम चाललेली फलंदाजी. कालच्या दिवसामध्ये डाव्या हाताचा बोलबाला राहिला. हमजा खानच्या माध्यमातून सुद्धा आपण 2 अर्धशतके पाहिली होती. ओमी केनीने त्याच्या पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावले आणि आता 8 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता, परंतु बॅटची इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. एक धाव मिळते तेव्हा गोलंदाज थोडासा सुटकेचा श्वास जरूर सोडतायत, परंतु ओमी केनी फार काळ ही सुटक्या फलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाजांना मिळवून देत नाहीयेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल करायचा होता, फटका फसलाय. अपेक्षित फटका खेचता आलेला नाहीये ओमीला. एक धाव मिळाली, परंतु या एका धावेने दुसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. 33 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लगावण्यात आल्यात. ओमी केनीची आपण बॅटिंग पाहत आहात. 10 चेंडूंमध्ये 31 धावसंख्या, त्यामध्ये लगावलेले 4 षटकार आणि 1 चौकार. उत्कृष्ट फलंदाजी, सर्वोत्कृष्ट फलंदाजी. शेवटचा बॉल घेऊन येतील गोलंदाज ध्रुव. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, परंतु तिथे 2 धावसंख्या काढण्याची शक्यता जरूर असेल, पण आपण पाहूया तर दुसऱ्या धावेसाठी कोणताही कॉल नाहीये आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ती दुसरी धाव सुद्धा मिळेल. 2 धावा मिळाल्यात शेवटच्या चेंडूवर आणि मिळालेल्या या 2 धावसंख्येनिशी आता 2 षटकांखेरीज साईनाथ दिवसंघ जाऊन पोहोचलाय 35 धावसंख्येवर. 35 रन्स ऑन द बोर्ड. चांगली सकारात्मक अशी धावसंख्या. एक जो उद्देश घेऊन आले होते ओमी केनी आणि साहिल नाईक की जास्तीत जास्त आपल्याला आता स्ट्रायकिंग करायची आहे. वेळ उपलब्ध कमी आहे. 4 षटकांची खरं तरी लढत आहे आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील याचा मात्र चांगला अभ्यास जो पहिल्या सामन्यात झाला त्याचंच आता पुनरावृत्ती दुसऱ्या सामन्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटके 35 धावसंख्या म्हणजे 17.50 ची धावसंख्या ही आतापर्यंत धावफलकावर लगावण्यात आली आहे. 4 षटके आहेत, त्यामुळेच 50 ते 55 धावसंख्या पुरेशा असू शकतात, परंतु ओमी केनी या धावसंख्येवर समाधानी असतील की काय हे आता पाहणं फार आकर्षक ठरणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नवीन आलेत गोलंदाजी मार्कवर. नवीनने पहिल्या सामन्यामध्ये खरं तर पहिलं षटक हाताळलं होतं. चेंडू पुरवायचा आहे,
परंतु आता काहीशी वेगळी रणनीती आणि त्या वेगळ्या रणनीतीला अनुसरून आता तिसऱ्या षटकामध्ये आपण आखणी पाहत आहोत ती म्हणजे गोलंदाज नवीनची. दोन्ही बॅटर्स चांगले सेट झालेत. साहिल नाईकच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. ओमी केणीने या सामन्याचे सूत्रे आपल्या खांद्यांवर घेतलेत आणि 10 चेंडूंमध्ये 31 धावसंख्या ओमी केणी यांच्या माध्यमातून उभारण्यात आल्यात. फक्त 2 एक्स्ट्रा जरूर आलेत पण जास्तीत जास्त धावसंख्या बाउंड्रीज मधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि जेव्हा अशी कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून होते तेव्हा मात्र प्रेक्षकांची खरं तर प्रेक्षकांचा जे प्रतिसाद आहे तो प्रतिसाद मिळण्यामध्ये स्पर्धेला यश प्राप्त होतो आणि याचसाठी तर स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रेक्षकांचा खरं तर मनमुराद आनंद लुटण्याचा आजचा दिवस रविवारचा. हप्ताभर खरं तर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर रविवारी रिलॅक्सिंग मोमेंट कुठेतरी हवा असतो आणि तो क्रिकेटचा विषय येतो. यावेळेस काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. चांगले रिफ्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट कव्हर मध्ये. आशिषचे चांगले रिफ्लेक्सेस आपण पाहिलेत. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. कव्हर ड्राईव्ह खेचायची होती. फटका जरूर चांगला खेचला होता परंतु कॅचिंग पोझिशन मध्ये असताना शॉर्ट कव्हरला हा झेल टिपण्यात आला आणि गोलंदाजाला मिळाली पहिली सफलता. नवी मुंबईचा क्रिकेट आता मात्र काहीशी वेगळीच उंची गाठू लागलेला आहे कारण नवी मुंबईमधून ISPL मध्ये खेळणारे 3 खेळाडू आपण यावर्षी पाहिले. अगोदर फक्त विकी भोईर यांना आपण पाहिलं होतं. त्यानंतर मागील वर्षी आपण ओमी केणी आणि त्यांच्या साथीला धीरज भोईर यांना सुद्धा पाहिलं. म्हणजे जसजसा काळ पुढे चाललेला आहे जसजसं क्रिकेटमध्ये परिवर्तन येते मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जाते तिथे मात्र नवी मुंबई खरं तर आपला ठसा उमटवण्याचं काम करत आहे. आणि खरं तर हेच शिलेदार आहेत नवी मुंबईचे जे मात्र साता समुद्र पार जाऊन सुद्धा आपल्या नवी मुंबईचं नाव रोशन करतात. हाच अभिमान आहे. क्रिकेटकडे फक्त मनोरंजनाच्या रूपाने अगोदर पाहिलं जात होतं परंतु ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून आता क्रिकेटकडे बरेच खेळाडू पाहू लागलेले आहेत. आपण आपला नवी मुंबईचा परिसर पाहतो त्यानंतर भिवंडी कल्याण डोंबिवली रायगड परिसरामध्ये सुद्धा अनेक असे खेळाडू आहेत ज्यांचं मात्र क्रिकेट आणि क्रिकेट हेच एकमेव करिअरचं ऑप्शन आहे आणि त्यामुळे तेवढी सफलता सुद्धा मिळते. यावेळेस विराज मडवी आलेत स्ट्रायकिंग एंडवर. पहिला चेंडू काहीसा उसळी घेणारा होता. नवीनने त्याची कलात्मकता सुद्धा या चेंडूवर दाखवलेली आहे. विराज मडवीकडे सुद्धा चांगली ती क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची आणि मोठ्या फटक्यांतून एका चांगल्या खेळीला मात्र रूपांतरित करण्याची. ती खेळी यावेळेस आता ओमीच्या सहाय्याने त्यांना खेळावी लागणार आहे. ती शक्यता जरूर निर्माण झाली आहे कारण जशी विकेट मिळाली जसा ब्रेक थ्रू मिळाला जो मोमेंटम आतापर्यंत दिवा संघाच्या बाजूने चालला होता तो मोमेंटम थोडासा ब्रेक झालाय. आता पाहूयात. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू फेकून दिलाय स्वीप करत असताना विराज मडवीच्या बॅट मधून षटकार. हाफ वॉली पद्धतीचा चेंडू होता. फ्रंट फूट थोडासा स्ट्रेच केला बाहेरच्या बाजूला. बॅकफूट बेंड करत असताना ऑर्थोडॉक्स स्वीप तर नाही परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे असे फटके आहेत जे आपल्याला वेगळ्या स्वरूपाने पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीचा हा फटका सुद्धा आपण पाहिलात. षटकार मिळाला. षटकाराने धावसंख्या पुढे गेली जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 वर. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतरचा डॉट बॉल त्यानंतरचा आलेला हा षटकार मिश्र स्वरूपाचा आतापर्यंत आहे. यावेळेस सुद्धा पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाते. एका चेंडूवर गोलंदाज आपलं वर्चस्व दाखवतोय. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाजांनी दमखम दाखवले परंतु तिसऱ्या चेंडूवर आपली कलात्मकता आणि ताकद दाखवून देत असताना विराज मडवीने तो षटकार लगावला होता. आता पाहूयात शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. नाविन्यपूर्ण गोलंदाजीसाठी प्रसिद्ध नवीन. यावेळेस फटका चांगला आहे. हवेमध्ये उडाला उंच. काऊ कॉर्नर सीमारेषा क्लिअर करत असताना वाशी भविष्य पॅव्हिलियनला दिली सलामी. विराज मडवीच्या बॅट मधून आलाय षटकार. वेळ अतिरिक्त मिळाली. जास्त वळवण्याचा कदाचित प्रयत्न झाला होता त्यामुळे अपेक्षित गती ती मिळाली नाही गोलंदाजाला आणि त्याचा फायदा उचलला तो म्हणजे
फलंदाज विराज मडवीने फेकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा मिळाल्यात. वेगाने धावसंख्या आता पुढे जाऊ लागलेली आहे 48 वर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस फुलटॉस बॉल बीमर आहे. पंचांनी एक हात वर केलाय. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होईल पूर्ण. अगोदरच दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना असं म्हणावं लागेल आता या खेळीला. अगोदरच विराज मडवी मोठे फटके खेचत होते आणि आता त्यांना मोफत संधी मिळाली ती फ्री हिटची. फ्री हिट बॉल. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. एक धाव जरूर मिळाली. आता ओमिकेणी येथील शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर 51 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लगावल्या. 52 झाल्या, माफ करा. एक धाव ऍड करूयात आपण या चेंडूवरची. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. या चेंडूवर मोठा फटका आला. ओमिकेणी आतापर्यंत 31 वर खेळत आहेत, त्यामुळे अर्धशतकाची शक्यता पुन्हा एकदा निर्माण होईल. तडाखा लगावलाय. चेंडू हवेमध्ये उंच उडवलाय, फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत असताना ओमिकेणीच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार रुबाबदार षटकार. स्वीप्सने परिपूर्ण हे षटक आपण पाहिलं. विराज मडवीच्या बॅटमधून सुद्धा एक स्वीप आली. ओमिकेणीच्या बॅटमधून सुद्धा किंचितशी स्वीप आपल्याला यावेळेस पाहायला मिळाली. आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या साईनाथ दिवा संघाची धावफलकावर असेल ती म्हणजे 1/58. अक्षय येथील नवीन गोलंदाज त्यांचा सामना करतील विराज मडवी. पहिला बॉल पुल करायचा होता, परंतु दिशा थोडीशी भरकटली. चेंडू चालला लॉंग लेग रिजन मध्ये, जिथे फक्त घोषित स्वरूपाची एक धाव मिळेल. ओमिकेणी 37 वर आहेत. 13 धावसंख्या जर पटकावल्या अर्धशतक आणखीन एक साजरं होऊ शकतं. परंतु यावेळेस स्वतःचा विचार न करता टीमच्या खात्यामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा मिळवता येतील तो प्रयत्न राहणार आहे. पहिल्या चेंडूवर मिळाले एक धाव. ओमिकेणी अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवर, परंतु विराज मडवीने सुद्धा कल्पकता त्यांची सादर केलेली आहे. 6 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची विस्फोटक खेळी. एक चांगल्या रन रेटने जो खरं तर चालू होता आतापर्यंत साईनाथ दिवा संघाचा, त्यामध्ये भर घालण्याचं काम हे विराज मडवीच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलंय. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शॉर्ट ऑन पूल सुद्धा केलाय, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल सोडतायत. दबाव दबाव आणि दबाव. या दबावामध्ये ऋतून जात असताना खेळाडूंना दबावातून बाहेर येण्याचा मार्ग शोधायचा आहे, परंतु आणखीन काहीसा दबाव ती पकड घट्ट करत आहे, तो म्हणजे वाशीबॉईजच्या खेळाडूंवर. एक धाव मिळाली. ओमिकेणी स्ट्रायकिंग एंडवर आले. अर्धशतक साजरं करण्याची आणखीन एक संधी आता त्यांच्या समोर उपलब्ध झालेली आहे. 37 ओमिकेणीच्या झाल्यात, 60 साईनाथ दिवाच्या झाल्यात. 4 चेंडू शेवटच्या या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या ओमी मिळवतील आणि साईनाथ दिवाच्या धावफलकावर धावसंख्या लगावल्या जातील हे पाहणं फार आकर्षक आहे, पाहणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक प्रियदर्शनी बेलापूर आणि जियान शुलिबेन गोटिवली दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. त्यामुळे जसं मध्यंतर होईल तशी आपण लगेचच नाणेफेक इथे पार पाडणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. आणि जाऊयात मॅच कडे, जिथे शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना 60 धावा या धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत साईनाथ दिवाच्या माध्यमातून. सामना चांगला चाललाय, सामना सुरेख चाललाय, सामना हाय व्होल्टेज चाललाय, हाय स्कोरिंग सामना चाललाय.
यावेळेस मात्र फटका लगावलाय. कव्हर रिजन मध्ये येतो ओमी केनीची कलात्मकता दाखवणारा आणखीन एक षटकार. प्रत्येक चेंडूवर एक वेगळा फटका सादर केला जातोय. प्रत्येक चेंडूवर एका वेगळ्या दिशेमध्ये चेंडूला पाठवलं जात आहे. ही ओळख एका मोठ्या खेळाडूची आहे. हा अनुभव फक्त नवी मुंबई खेळण्याचा नाही तर भारतभरामध्ये खेळण्याचा आहे आणि तो ओमी केनीने यावेळेस सादर केलाय. 43 वर आतापर्यंत जाऊन मजल मारली ओमी केनीने. सांघिक धावसंख्या 66. चांगला चेंडू बीट केलाय. थोडासा वळाला हा चेंडू. स्वीप करायची होती परंतु अपेक्षेपेक्षा जास्त वर उडाला. बॅटचा संपर्क नाही झालाय. कोणती धाव मिळणार नाहीये. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवर डाऊन द ग्राउंड लॉंग मध्ये चेंडू चाललाय. 2 धावेचा कॉल असेलच. दुसऱ्या धावेसाठी दुसरा धावेचा प्रयत्न सुद्धा अगदी सहजरित्या सफल होईल. खराब फेकी होती. कदाचित जर गोलंदाजाजवळ गेली असती ऍटलिस्ट विराज मडवीची विकेट मिळून एक धावसंख्या त्यांना थांबवता आली असती. परंतु 2 धावा मिळाल्यात. 45 वर ओमी केनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 धावसंख्या साईनाथ दिवा संघाच्या. आणखीन एका अर्धशतकाला गवसणी घालण्याची संधी ओमी केनी समोर. एका बॉलवर मोठा फटका आला. अर्धशतक झळकावतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे परंतु पंचांचा इशारा येईल. हा चेंडू असेल वाईट बॉल. अजूनही शेवटच्या चेंडूची पूर्तता होणं बाकी आहे. अजूनही शेवटच्या चेंडूला मात्र तो पूर्णविराम लागणं बाकी आहे. शेवटचा बॉल ठोकून दिलाय. शब्द ना सुचे मग काही बोलणे हे जमतच नाही. गोंधळून वेडे मन जाई जेव्हा ओमी केनीच्या बॅट मधून षटकार चौकारांची होई रोषणाई. आलाय अर्धशतक आणखीन एक या स्पर्धेतील दुसरा ओमी केनीच्या नावावर. काय फलंदाजी राहिली आहे. 2 लागोपाठच्या मॅचेस मध्ये 2 अर्धशतके. फक्त आणि फक्त सुसाट वेगाने धावत सुटला हा फलंदाज. फक्त आणि फक्त षटकार चौकारांची भाषा बोलला हा फलंदाज. 15 चेंडू मध्ये 51 धावसंख्येची खेळी करत असताना या पहिल्या डावाला दिलाय निरोप आणि पूर्णपणे झू गावावर दिवा गावाच्या या खेळाडूने प्रकाश आपला उमटवलाय. नाव आहे ओमी प्रकाश केनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात ओमी केनीच्या या अर्धशतकासाठी. काय फलंदाजी राहिली आहे. अर्धशतकी खेळी लागोपाठच्या दुसऱ्या मॅच मध्ये दिवा संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे 75 या धावसंख्येवर. 76 धावसंख्येचं कठीण असं आव्हान आता दुसऱ्या डावामध्ये पार पाडावं लागेल वाशी बॉईज संघाला. जर या सामन्यामध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही टिकवून ठेवायचं असेल तर. चला तर आपण पुढील सामन्याची नाणेफेक इथे पार पाडून घेणार आहोत. प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जियांश 11 गोठिवली या 2 संघांमध्ये असेल पुढील सामना. गोठिवली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तरी बेलापूर संघाचे संघनायक आम्ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती करू. साहिल स्वप्नील आपण जर उपस्थित असाल तर कृपया करून या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. बेलापूर संघ कृपया करून आपण व्यासपीठावर यायचं नाणेफेक करण्यासाठी. गोठिवली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत.
आणि दोनही संघाचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. त्यामुळे मी यतीन भोईर आपल्याला विनंती करेन दादा, आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक इथे पार पाडावी. दोन्ही कॅप्टन्स ऋषी म्हात्रे आणि वेदांत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जियांश 11 गोटिवली या दोन संघांमध्ये लढली जाईल पुढील लढत. 5 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या आपण. आणि नाणेफेक जिंकत आहेत बेलापूर संघाने, नाणेफेक जिंकले. 5 षटकांची लढत असेल, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आपण. शहात्तर धावसंख्येचं आव्हान आहे आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. प्रसाद आणि आकाश. स्कोरर चषक 2026 हा थरार आपण अनुभवत आहात, ज्या थरारामध्ये कालच्या दिवसामध्ये एका लेफ्ट हँडेड बॅटरने वाशी रॉयल संघाच्या हमजा खानने लागोपाठच्या 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतके झळकावली होती. आणि आज सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये ओमी केणी यांनी लागोपाठच्या 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजी मार्कवर आणखीन एक डाव्या हाताचा गोलंदाज साहिल नाईक आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आहे, बाहेरचं वळण, जो क्लासिक डिलिव्हरी आहे, जी खरं तर ऑर्थोडॉक्स डिलिव्हरी आहे साहिल नाईकची, तीच आपल्याला पहिल्या चेंडूवर हाताळताना ते पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉलने केली जाते सुरुवात. हा दरारा खरं तर आता साईना दिवा संघाने त्यांचा निर्माण केलाय. पहिल्या षटकामध्ये साहिल नाईक येतात, त्यानंतर फलंदाजीला आल्यानंतर ओमी केणी सारखा तुल्यबळ असा फलंदाज असतो. यावेळेस झेल घेण्याची संधी, ओमीचा कॉल आहे, धडपड जरूर झाले परंतु झेल सोडलेला नाहीये. कॉल ओमीचा होता खरं तर, हातामध्ये ग्लोव्ज आहेत आणि सुपाचा झेल पकडत असताना फलंदाज प्रसाद यांना पाठवलं माघारी. फलंदाज क्रमांक 1 प्रसाद बॅक टू द डगआउट. सोहेल येथील नवीन फलंदाज. फलंदाजी मार्कवर थोडासा बॅटिंग लाईनअप मध्ये आपण बदल होत असताना पाहतात. मागील सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन ध्रुव सुद्धा उतरला होता, पण आता थोडस मिडल ऑर्डर नाही तर लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याची कदाचित आखणी केली जाईल फलंदाजी मार्कवर. परंतु पाहूयात, आकर्षक असणार आहे हा सामना. 76 धावसंख्येचं आव्हान जिथे आहे समोर, त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली सलामीची जोडी फोडण्यामध्ये दुसऱ्या चेंडूवर साहिल नाईक यशस्वी झालेत. दुसऱ्या चेंडूवर मिळाली सफलता, प्रसाद परतलेत माघारी. आता नवीन फलंदाज सोहेल येथील फलंदाजी मार्फत डाव्या हाताचे फलंदाज, डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर इथे आखणी केली गेली आहे. परंतु साहिल नाईककडे ते व्हेरिएशन्स आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, पुल जोरदार आहे, फटक्यामध्ये ताकद पुरेशी आहे आणि फटका जाईल सुद्धा सीमारेषेचा बाहेर. येतोय सोहेलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर वैयक्तिकरित्या हा षटकार. तिसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. साहिल नाईक आता राऊंड द विकेटने हाताळतील गोलंदाजी. चांगला चेंडू आहे यावेळेस, निर्धाव चेंडूची होती समाप्ती. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता, त्यामुळे पंचांनी मात्र निर्धाव चेंडूची घोषणा केलेली आहे. पंचांच्या भूमिकेत सुद्धा आपण सुशील दाखवळ यांना पाहतात, ज्यांच्या माध्यमातून खरं तर SG लाईव्हची ही संकल्पना नवी मुंबईमध्ये पुरस्कृत केली गेलेली आहे. यावेळेस फटका चांगला आहे, पिकअप स्ट्रोक
उभ्या पायांवर खेचलेला हा फटका जातोय लँड व्हायला सीमारेषेच्या बाहेर. षटकार लगेचच चेंडूची सुद्धा पूर्तता करा मैदानामध्ये, कारण आज फायनलचा दिवस आहे. एक अतिरिक्त सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे, त्यामुळे वेळेची जेवढी बचत करता येईल तेवढा आपण प्रयत्न करूयात आणि लगेचच चेंडूची सुद्धा पूर्तता मैदानामध्ये करा. एक षटकार आला, त्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि परत एक षटकार आला. उत्कृष्ट अशी चाललेली फलंदाजी आपण आता सोहेलच्या माध्यमातून सुद्धा पाहतात. साहिल नाईकवर थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, परंतु आता पाहूयात. यावेळेस सुद्धा पूल केलाय, झेल घेण्याची संधी निर्माण झालेली आहे, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पडला आणि तिथे अखेर तो क्षेत्ररक्षक धडपडला. 2 दिवस झाले चांगला खेळ आपण क्रिकेट खेळाडूंचा पाहतोय, परंतु थोडीशी पडझड घसरण अजूनही कोणत्या खेळाडूची पाहिली नव्हती. खरं तर बोलणं चुकीचं आहे, परंतु जेव्हा जेव्हा असे काहीसे क्षणचित्रे टिपली जातात तेव्हा तेव्हा थोडीशी मजा येते क्रिकेटचा हा खेळ पाहायला. पहिल्या षटकाची होती समाप्ती. 14 धावसंख्या धावफलकावर लगवल्या जात आहेत. लेफ्ट हँडेड बॉलर नंतर आता राईट हँडेड बॉलर संग्राम येथील. संग्राम रणावरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. संग्राम रणावरे राईट आर्म राऊंड द विकेटने कदाचित येतात गोलंदाजी मार्कवर. त्यांचा सामना करतील फलंदाज आकाश. सलामीला आले, परंतु अजूनही एकाही चेंडूचा सामना त्यांनी केला नव्हता. फटका हवेमध्ये आहे, चेंडू हवेमध्ये उडाला. शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत. जितेन केणी तिथे होते, परंतु थोडासा दूरवर राहिला जितेन केणी पासून हा चेंडू आणि फार कठीण होता हा झेल. एकदम मिळते तत्पश्चात आता पुन्हा एकदा सोहेल स्ट्रायकिंग एंडवर येतील. 2 षटकार खेचत असताना आत्मविश्वास त्यांचा शिगेला पोहोचलाय. एका हाय स्कोरिंग सामन्यामध्ये हाय चेस पूर्ण करण्यासाठी त्यांनी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत आणि त्यांनी ती तयारी सुद्धा दाखवली आहे. पुन्हा एकदा संग्राम रणावरे राईट आर्म ऑन द विकेट्सने. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू फार बाहेरचा हा चेंडू होता. बॅटची बाहेरची कडा घेतली आणि गेला घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा धावफलक थोडस पुढे जात असताना आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 16 रन्स ऑन द बोर्ड. चांगला चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार होत असताना संग्राम रणावरे गतीने बीट करतायत. जी गती खरं तर साहिल नाईकच्या गोलंदाजीमध्ये थोडीशी अभाव आपल्याला गतीचा जाणवला होता, तो आता पूर्ण करत असताना संग्राम रणावरे. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. हार्दिक पांड्याला सुद्धा गोलंदाजी करण्याचा अनुभव या खेळाडूकडे. म्हणजे जर आपण मोठमोठ्या खेळाडूंना गोलंदाजी करता तर त्यातून होणारा आपला अभ्यास ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या टीमसाठी तितकाच महत्वाचा ठरू शकतो. अनेक असे खेळाडू आहेत नवी मुंबईमधील ज्यामध्ये आपण अनुराग मिश्रा यांचा सुद्धा उल्लेख करतो. घणसोली गावातील अनुराग मिश्राने सुद्धा सूर्यकुमार यादव म्हणा, सचिन तेंडुलकर सर म्हणा, असे मोठमोठ्या खेळाडूंना सुद्धा गोलंदाजी केलेली आहे नेट्स मध्ये. त्यानंतर संग्राम रणावरेचं आपण नाव घेतो. आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, खोलवर टप्प्याचा होता. जितका वेग होता स्वतःला ऍडजस्ट करण्याची वेळच आकाशला मिळाली नव्हती. अनेक खेळाडूंचा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे आणि विकेटची मागणी केली जाते, पंचांची सहमती सुद्धा मिळते. जो आपण उल्लेख करत होतो की अनेक खेळाडूंचा चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे आणि ज्या खेळाडूचा खर तर सर्वोत्कृष्ट खेळ या स्पर्धेमध्ये राहील, मालिकावीराच्या पुरस्काराने एका चमचमत्या चषकाने त्या खेळाडूला खरोखरच गौरवण्यात येणार आहे. परंतु त्याचबरोबर के के स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट
सिद्धार्थ मालपुते यांच्या वतीने सुद्धा इथे पुरस्कृत केली गेलेली आहे. त्यामुळे फक्त बॅटच फक्त चषकच नाही तर मात्र बॅट सुद्धा इथे पुरस्कृत केली जाईल. धावसंख्या धावफलकावर असतील 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 17 रन्स ऑन द बोर्ड. बॅटर्स विन यू मॅचेस बट बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स असा उल्लेख नेहमी क्रिकेटमध्ये केला जातो. आपली गोलंदाजांची खरं तर ती फौज जर आपली बलवान असेल तर आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्या नावाचं दमखम दाखवू शकता, आपल्या नावाला तिथे सादर करू शकता. फलंदाजीमध्ये ओमी केणी, साहिल नाईक, त्याच पद्धतीने विराज मडवी, जितेन केणी यासारखे उत्कृष्ट असे फलंदाज साईनाथ दिवाकडे जरी उपलब्ध असले तरी सुद्धा जी सर्वात महत्वाची कडी ठरते गोलंदाजांची, त्या गोलंदाजांच्या यादीमध्ये असलेलं पुढचं नाव यश पाटील. गोलंदाजी मार्कवर, परंतु यश पाटीलवर पहिल्या चेंडूवर केला जातोय प्रहार. कव्हर रिजन मध्ये केलेला इनसाइड आउटचा हा प्रहार देऊन जातोय फलंदाज सोहेलला षटकार. पहिले षटक साहिल नाईकने हाताळलं, त्यानंतरचा संग्राम रनावरेचं षटक आपण पाहिलं आणि आता यश पाटील सुद्धा चांगल्या गोलंदाजांच्या यादीमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. घणसोलीमध्ये मध्यंतरी एक स्पर्धा झाली होती हेमंत संघामध्ये. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून यश पाटील यांना खेळताना पाहिलं होतं आपण. वेगवान चेंडू होता परंतु दिशा काहीशी खराब, लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. पंच सुशील दाखवळे यांचा इशारा, चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाते. थोडीशी रंगतदार स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सोहेलने जरूर केलाय, परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा, चेंडू असेल व्हाईट बॉल. डाव्या हाताचे फलंदाज जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी येत आहेत ना तेव्हा तेव्हा होत्याचं नव्हतं घडतंय या स्पर्धेमध्ये. हमजा खानची 2 अर्धशतके, 104 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शेवटच्या चेंडूवर स्वीकारलेला तो पराभव आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ओमी केणीने झळकावलेली लागोपाठच्या 2 मॅचेस मधील 2 अर्धशतके. डाव्या हाताच्या फलंदाजांनी मात्र आपली छाया या स्पर्धेवर दाट निर्माण केलेली आहे. पुन्हा एकदा आता सोहेल सज्ज झाले. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले आहेत. यावेळेस फटका खेचायचा होता, मिस्टमिंग स्ट्रोक झाला, हवा तसा संपर्क नाही झाला. लॉंग ऑन मधून विराज मडवी जिथे आहेत, एकच धाव मिळेल. आकाश येथील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेंडवर, माफ करा गौरव येतील, आकाश बाद झालेत. आणखीन एक डाव्या हाताचे फलंदाज गौरवच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. दूर वरून खेळायचा होता परंतु वाईड लाईनच्या बाहेर राहणारा चेंडू होता आणि पंचांनी घोषित केलं की हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाते. थोडीशी खर्चिक ठरते आता यशची गोलंदाजी. जवळजवळ 3रा व्हाईट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड फटका खेचलाय, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करणारा फलंदाज गौरवच्या बॅट मधून येतोय षटकार. फटकेबाजी थांबायला तयार नाहीये. डाव्या हाताचे फलंदाज आले की मग कार्यक्रम होणार. कार्यक्रम वारंवार होतोय. चला लगेच चेंडू पुरवायचा आहे, उशीर होणार नाही याची आपण दक्षता घ्या. तसेच प्रियदर्शनी बेलापूर आपण सुद्धा सज्ज राहायचं. आपला निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. 5 षटकांची लढत असेल याची नोंद आपण घ्या. 33 रन्स ऑन द बोर्ड आणि म्हणजेच आवश्यकता असणार आहे ती म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 43 धावसंख्येची. 9 चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता. एक चांगला रंगतदार झालेला सामना. जर फलंदाजांच्या मनातलं रहस्य आपण सोडवायला गेलो तर त्यांच्या मनामध्ये असेल 9 चेंडूंमध्ये कसेही 7 षटकार मला खेचायचे आहेत. जेव्हा आपण पाहिलं की शेवटच्या षटकामध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता असताना हमजा खानने लागोपाठच्या 5 चेंडूंवर 5 षटकार लगावलेले, तशीच काहीशी कामगिरी आणि त्या कामगिरीची पुनरावृत्ती आता वाशी बॉईज संघाच्या खेळाडूंना करावी लागणार आहे. दोन धावा मिळतील, समीकरण बदलेल. आता येणारे 8 चेंडू आणि आता आवश्यकता असेल ती म्हणजे
41 धावसंख्येची आवश्यकता. डाऊन द ग्राउंड फटका चाललाय, पाहू शकाल. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफच्या थोडासा बाजूला साहिल नाईक आपल्याला पाहायला मिळाले. अलॉंग द ग्राउंड फटकेने आता तेवढासा फरक पडणार नाहीये धाव फलकाला. फक्त आता आणि षटकार आणि षटकारच या सामन्यामध्ये वाशीबोळी संघाचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतात. प्रयत्न जरूर झालेत, मोठे फटके जरूर खेचलेत, परंतु फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचं खर तर वर्चस्व या सामन्यावर प्रस्थापित झालं. वेगवान चेंडू हवेमध्ये उंच उडालाय, उभा राहिलाय चेंडू, झेल घेण्याची शक्यता संग्राम रनवर त्या चेंडू खाली येऊन झेल सुद्धा टिपतील. अखेरकार सोहेलचा संघर्षमय प्रवास आता इथे मात्र संपुष्टात येतोय. प्रयत्न जरूर सोहेलने केले, त्यासाठी कौतुक त्यांचं सुद्धा करावं लागेल, पण गोलंदाज जर वर्चस्व गाजवत आहेत तर मात्र त्यांच्या समोर काही होणार नाहीये. विकेट मिळाली, समीकरण पुन्हा एकदा बदललं. आता येणारे 6 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 40 धावसंख्येची. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मोहनीश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. 40 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 40 धावसंख्या मात्र फार कठीण असेल शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल बॅटची आउटसाइड आहे, चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये मिळेल. फक्त एक धाव समीकरण बदलत असताना 5 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत 37 झाल्या आहेत. म्हणजे आपण जे बऱ्याच वेळेला म्हणतो ना की एका खेळाडूच्या धावसंख्येपासून सुद्धा परावृत्त राहिलाय. ओमी केनीचं अर्धशतक पाहिलं आणि अर्धशतक सुद्धा मात्र इथे पूर्ण होत नाहीये. टॅप केलाय, डाऊन द ग्राउंड फटका चाललाय. प्रियदर्शनी बेलापूर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण ऋषी मात्रे गोलंदाजी असेल, ठीक आहे. आणि जियांश गोटिवली आपण आपले दोनही सलामीवीर सज्ज राहा. हा सामना जसा संपेल तसा लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये साहिल नाईक तिथे उपस्थित आहेत. कोणती धाव घेणार नाहीत फलंदाज, त्यामुळे आता फक्त आणि फक्त शेवटच्या 2 चेंडूंची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे मैदानामध्ये. चलो शेवटचा एक चेंडू, वाईट बॉल आहे. अजूनही सामना संपायला थोडासा उशीर असेल.
वाट पाहावी लागेल शेवटच्या चेंडूची पूर्तता होण्याची. चांगला खेळ या सामन्यामध्ये साईनाथ दिवा संघाने दाखवला. ओमी केणीचा अर्धशतक, त्यानंतर संग्राम रनआउट याची कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपण अनुभवलीत आणि त्यामध्ये त्याला साहिल नाईक, यश पाटील आणि मोनिश पाटीलची मिळालेली चांगली साथ. एकूण एक चांगला परफॉर्मन्स राहिला साईनाथ दिवा संघाचा आणि आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालेला आहे. खूप खूप अभिनंदन. तसेच वाशीबोळ संघाचे या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालो त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. जाऊयात पुढच्या मॅच कडे. प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध जियांश 11 गोटिवली असा हा सामना असेल, अशी ही लढत असेल. आणि या स्पर्धेचा गाजावाजा स्कोरर चषक 2026 चा गाजावाजा